निफ्टी जोरदार कोसळतोय तर सोनं चांदी सुद्धा कोसळत आहे. वर काय जातोय तर क्रूड ऑइल वर जातोय. एकापेक्षा एक हाईज बनवताना $120 गेलेला क्रूड ऑइल. जस्ट इमॅजिन $120 क्रूडची प्राइस. कोणी 200 म्हणतं, कोणी 150 म्हणतं. नेमकं काय होऊ शकतं? 150-200ला जर क्रूड ऑइल गेला ना भाईसाहेब, तबाही होणार आहे मार्केटमध्ये, एवढं लक्षात राहू दे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता 5 तारखेपासून पर्यंत आज 12 तारीख, गेल्या या काही दिवसातच किती मोठी गेम झाली. एका आठवड्याची गेम. 80, 81, 82, 83, 84, 85 करत करत डायरेक्ट एकाच दिवसात 8 तारखेच्या आधी बोलतोय मी. इथं बघा, ही आहे 6 तारीख आणि जे काय 8 तारखेच्या आसपास आधीपासून थोडीशी सुरुवात झाली, 9 तारखेला हा डायरेक्ट जाऊन पोहोचला होता $116 आसपास आणि तिथून परत कोसळायला सुरू झाला आणि हा आला 90च्या रेटला. आता यामध्ये कोणत्या कोणत्या घडामोडी झाल्या होत्या हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पण तिथून पुढे परत हा 100ला क्रॉस करून पुढे जात होता आणि राईट नाऊ हा 97च्या आसपास क्रूड ट्रेड करतोय. नेमकं निफ्टीमध्ये काय सुरू आहे आणि याची कारणं काय हे बघणं गरजेचं आहे. तसंच क्रूडमध्ये पण काय सुरू आहे हे बघणं गरजेचं आहे, कारण दोन्ही गोष्टी इंटरलिंक्ड आहेत. कशा आहेत काय हे पण एक्सप्लेन करतोय. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. बेसिकली पहिला धक्का क्रूड ऑइलला कोणता लागला? फायनान्शियल टाइम्सने एक रिपोर्ट दिला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं G7 फायनान्स मिनिस्टर्स इमर्जन्सी ऑइलचा जो साठा असतो ना तो रिलीज करण्याचा विचार करतायत. इमर्जन्सी साठा म्हणजे काय? तर क्रूड ऑइल अचानक काही इमर्जन्सी आली, काही अचानक धक्के लागले, कुठं एअर स्ट्राईक झाला, कुठे काहीतरी कोविड लाईक सिच्युएशन झाली, ट्रान्सपोर्टेशन बंद झालं, अचानक वेज ब्लॉक झाले. तुम्हाला आठवत असेल की एक छोटासा नॅरो रोड होता, रोड इन द सेन्स समुद्री मार्ग, आणि तिथेच एक शिप आडवी ब्लॉक झालेली होती. त्यामुळे सगळं ट्रान्सपोर्टेशन ठप्प झालेलं होतं. अशा केसमध्ये काय होणार तर सप्लाय बंद होणार. म्हणून इमर्जन्सी एक रिझर्व्ह बनवलेला असतो, तो जर रिलीज केला तर जे क्रूड अचानक वर गेलेलं होतं ना, म्हणून ते तुम्हाला खाली येताना पाहायला मिळालं. दुसरा धक्का मार्केटने हा दिला की ट्रम्पने डायरेक्ट एक रात्रीचेच बरेच याचे ट्विट असतात म्हाताऱ्याचे, त्याला काय सुचतं रात्रीतनं आय डोंट नो, पण अचानक त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरच इराण बरोबर युद्ध संपवणार आहोत. पण कसं? आम्ही त्यांच्यावर कब्जा करणार आहोत आणि पूर्णपणे हमास ताब्यामध्ये घेणार आहोत. आता हमास जर ताब्यामध्ये यांनी घेतला तर काय म्हणजे जस्ट इमॅजिन. तुम्ही म्हणाले हमास काय प्रकरण आहे, इकडे काय होतं? जे मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, एक नॅरो समुद्री मार्ग होता. असं मोठा समुद्र आहे, अथांग समुद्र आहे, पण मध्येच मोठी लँड आली. ही लँड जवळ आल्यामुळे काय होतं, नॅरो स्पेस होते आणि इथून एक छोटा मार्ग होतो आणि परत असा समुद्र तयार होतो. म्हणजे काय, इथून समुद्र आला, मोठा समुद्र, परत हे कुठेतरी नॅरो झालं, हा एक छोटासा रोड बनला आणि परत समुद्र आहे असा मोठा होतो. इन बिटवीन जो छोटा रोड झाला ना, त्या एरियाला हमास म्हटलं जातं. आणि तिथंच डायरेक्ट इराणनी हमले करायला सुरुवात केलेली होती आणि इराणनी क्लिअर अलर्ट केलं होतं की इकडे जर तुमच्या शिप आल्या आम्ही जबाबदारी घेणार नाही, धप्पाधप तुमच्यावर मिसाईलचे हल्ले आम्ही करणार आहोत. आणि परिणामी क्रूडचे रेट जबरदस्त वाढू लागलेले होते. आणि यामध्ये त्यांचं म्हणणं हे आहे की जोपर्यंत US माघार घेत नाही आम्ही स्वतःहून घेणार नाही. यातून एक गोष्ट शिकायला मिळाली, क्रूडच्या प्राइजेसवर ना जगाचं फंडामेंटल चालतं. आणि हो, क्रूडला फंडामेंटल न्यूज आहे क्रूडच्या प्राइजेससाठी, कारण जेवढ्या न्यूज विचित्र न्यूज तेवढा क्रूड ऑइलवर मेजर इम्पॅक्ट होत असतो. आज G7ची बैठक आहे, या बैठकीमध्ये ते काय करतात हे महत्वाचं आहे. 3 गोष्टी होऊ शकतात. पहिली गोष्ट, ते म्हणतील आम्ही जे आमच्याकडे इमर्जन्सी रिझर्व्ह आहेत ते रिकामे करतोय, क्रूड अजून जोरात आपटणार आहे. बरं, दुसरी गोष्ट, ते म्हणतील की आम्ही लगेच हे इमर्जन्सी रिझर्व्ह आहे खाली करणार नाही, परत क्रूड भडकण्याचे चान्सेस होऊ शकतात. तिसरी केस, ते काहीतरी थ्रेशहोल्ड ठेवतील, या थ्रेशहोल्डमध्ये आम्ही आमचे क्रूड रिलीज करणार आहोत. असं झालं तरच डेफिनेटली आपल्याला कळून चुकेल की आता या थ्रेशहोल्डला गेल्यानंतर काय होणार आणि इकडे खाली आलं तर काय होणार. म्हणजे दोन्ही लेवल्स आपल्या सेफ असू शकतात. पण ऑटो स्टॉक जबरदस्त पडलेला पाहायला मिळतो. स्क्रीनवर मी तुम्हाला चार्ट दाखवतोय, जिथं हा एप्रिलमध्ये 2025 मध्ये याचा लो जर तुम्ही बघितला 19,700-500च्या रेंजमध्ये होता. हा 500 वाला 19,500 वाला ऑटो डायरेक्ट 29 क्रॉस करून पुढे गेला होता. म्हणजे काय, 19,000 वरून 29,000 वर 10,000ची जंप विदिन 1 इयर. मी इंडेक्स बद्दल बोलतोय. ऑटो इंडेक्स परफॉर्म रिअली वेल आणि यामध्ये एक जबरदस्त ग्रोथ आली. महिंद्रा अँड महिंद्राने खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन या इंडेक्समध्ये दिलेलं आहे, कारण महिंद्रा अँड महिंद्रा जर बघितला त्याची ग्रोथ मल्टीफोल्ड्समध्ये झाली गेल्या काही वर्षांमध्ये. बरं, आज एका दिवसांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा 3% कोसळलाय. बरेच आयटी स्टॉक आज आपटताना पाहायला मिळेल. वन ऑफ द पुअरेस्ट परफॉर्मर इंडेक्स तुम्ही याला मानू शकता. हा बघू शकता स्क्रीनवर, डायरेक्ट 29,200च्या आसपास हा याने गाठला होता 2026च्या सुरुवातीला, म्हणजे जानेवारी 2026 मध्ये. आता कुठे आपण मार्च मध्ये आहोत
मिड मार्चमध्ये 2-2.5-3 महिन्यामध्ये ही जी शार्प डिग्रोथ दिसते किंवा हा जो फॉल रेड कॅन्डल्स दिसतात विच इज रिअली ह्यूज. कारण 29,000 वरून 25,000ला येणं बिगेस्ट लुजर आपण याला मानू शकतो. 4,000चा फॉल, ऑलमोस्ट 15 ते राऊंड फिगर आपण पकडू 20% लॉस आपल्याला या पर्टिक्युलर इंडेक्समध्ये पाहायला मिळतोय आणि हा इंडेक्स खूप मोठा लॉस दाखवत आहे. पण याच दरम्यान अदानी टोटल गॅस यामध्ये एक मोठी गेम सुरू आहे. मुद्दा मी चार्ट तुम्हाला दाखवतोय. हा कन्सिस्टंटली पडताना तुम्हाला पाहायला मिळत होता. हा जवळपास 2-2.5 हजार रुपयांचा स्टॉक कंटिन्युअसली खाली येतो. याच्यामध्ये थोडासा स्पाइक येतो, परत हा आपटतो. पण जेव्हा यानं 460चा लो बनवला, इथून तुम्ही आता बघू शकता याने ऑलमोस्ट 2 दिवसामध्ये 650च्या लेवलला टच केलेला हा आपल्याला पाहायला मिळतो. कुठून? 450 राऊंड फिगर मी सांगतो, 460 आहे पण 450 आपण पकडू, तिथून 650, 200 पॉईंटची रॅली, 40% जास्त ग्रोथ या स्टॉकने दाखवली विदिन 2 डेज. विदिन 2 ट्रेडिंग सेशन, नॉट अ जोक. जबरदस्त ग्रोथ यांनी दाखवलेली आहे. पण एनी हाऊ अदानींचा स्टॉक आहे. काय होतं कधी होतं वी डोंट नो. त्यामुळे मी तरी स्वतः एवढा जास्त ट्रस्ट या गोष्टीवर करत नाही. आणि याचमुळे ना मेजर लॉसेस झाले होते लोकांचे. अरे नाही अदानी आहे, चालणारच, संबंध यांचे कोणाचे आहेत, कसे आहेत आणि काय कसं कसं चालतं वगैरे वगैरे, यांना काही कोणी केसाला धक्का लावू शकत नाही, सगळ्या लोकांचं मत होतं. पण यांचे बरेच स्टॉक ओव्हर परफॉर्म करताना पाहायला मिळतात बिकॉज रिटेलरचं पार्टिसिपेशन यामध्ये खूप कमी आहे. एफआयज डीआयज बऱ्या प्रमाणात ड्राईव्ह करतात. एफआयज मध्ये कोण आहे सगळ्या जगाला माहिती आहे. डीआयज मध्ये एलआयसी आहे हे पण सगळ्या जगाला माहिती आहे. सो दॅट आता पुढे हा स्टॉक काय करेल हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल, पण सेन्स बनत नाही एवढं जास्त वाढण्याला वगैरे. पण निफ्टीला बघणं खूप जास्त गरजेचं आहे. निफ्टीनं जिथं हाय बनवलेला होता म्हणजे लेटेस्ट तुम्ही बघू शकता 2026 मध्ये 26,300-400च्या रेंजमध्ये गेलेला हा निफ्टी आता डायरेक्ट 23,600 23,500च्या रेंजमध्ये आलेला आहे. आज कुठेतरी ग्रीन कॅन्डल बनत होती पण अचानक रेड बनली. त्याचं पुढं कारण आहे, शेवटच्या स्लाइडमध्ये दाखवतोय, खतरनाक कारण आहे आणि हे कारण खूप मोठी काळजी दाखवत आहे इंडियासाठी. यामध्ये काय करायचं कसं करायचं तेही पुढे एक्सप्लेन मी करणार आहे. पण ओव्हरऑल जर तुम्ही बघितला 23,600ला आलेला हा निफ्टी खूप मोठा कन्सर्न दाखवतोय बिकॉज बिगेस्ट रेड कॅन्डल्स आता आपल्याला बघायला मिळत आहेत आणि लोअर लो तुटत हा कुठेतरी खाली जातोय. बरं, ट्रेंड कुठला आहे? क्लिअरली डाऊन ट्रेंड आहे. हे डोक्यात फिक्ट ठेवायचं. याचा अर्थ मार्केट वरच जाणार नाही, नाहीतर पडतच कायमचं राहणार असं बिलकुल नाहीये. पण सध्या डाऊन ट्रेंड आहे. पडणारा चाकू हातात धरायचा प्रयत्न करायचा नाही. अशा मार्केटमध्ये करायचं काय असते हे पण सांगतो. समजा मला वाटतं मार्केट इथंपर्यंत येणार, मी कुठलंही रिकमेंडेशन देत नाही बरं का. पहिला मला इथं थोडीशी अपॉर्च्युनिटी मिळाली, मी थोडे पैसे टाकले. इथं थोडी अपॉर्च्युनिटी मिळाली, अजून थोडे पैसे टाकले. इथं थोडे पैसे टाकले. इफ यू हॅव इन्व्हेस्टेड ऑल अमाऊंट ॲट दिस प्लेस ना, मग इथून तो परत तुम्हाला लॉसेस दाखवेल आणि या रिकव्हरीसाठी बराच वेळ जाणार आहे आणि तो वेळ देणं म्हणजे मूर्खपणाची लक्षणं आहेत. मग अचानक एकदम पैसा अशा प्रोडक्टमध्ये ॲट अ टाइम नाही टाकायचा. सो स्टेप बाय स्टेप पैसे ऍड करत जायचे, ज्याला STP म्हटलं जातं, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. SIP बंद करू नका. पुन्हा एकदा सांगतो साहेब, SIP वाढवा. थोडंसं पोटाला चिमटा काढावा लागला तरी चालेल, पण अशा वेळेमध्ये पैसा मार्केटमध्ये आला पाहिजे. आणि जेव्हा मार्केट ऑल टाइम हाईज ब्रेक करत असताना तेव्हा रिलॅक्स राहायला पाहिजे. तेव्हा बिलकुल लोड घेऊ नका. मी शेकडो वेळाला सांगून हे दमलोय. जेव्हा जेव्हा मार्केट खाली येत असतं तेव्हा मुद्दाम मी असे व्हिडिओज बनवतो आणि तुम्हाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतो. अदरवाईज तुम्ही घाबरून गेलात आणि जर मार्केटमध्ये एक्झिट करत असाल तर डेफिनेटली हा प्रॉब्लेम आहे. कारण जेव्हा पैसा बनत असतो तेव्हा आपण मार्केटमधून बाहेर जातो. ही सगळ्यात मोठी आपली चूक आहे. मग निफ्टी कोसळण्याचं कारण काय? सिंपल आहे साहेब, की क्रूड जेवढा महागणार ना तेवढी आपली महागाई वाढणार. हे सांगत होतो तुम्हाला मी मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये, पण डिटेल एक्सप्लेन मी मराठीच्या पण केले आणि हिंदीच्या व्हिडिओमध्ये बरेच महिने आपण याबद्दल बोलतोय की भारतामध्ये इन्फ्लेशन वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत बिकॉज ऑफ क्रूड आणि ही वॉर लाईक सिच्युएशन. आणि यामुळे आपला CPI इंडेक्स खराब होणार. त्याच्याबद्दल मी पुढे बोलणारच आहे. इराणने स्ट्रीट ऑफ हमाजमध्ये डायरेक्ट माइन्स टाकायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचा एक इम्पॅक्ट, जसं आपण नॅरो शेप आहे तिथं काय इम्पॅक्ट होणार हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. कतारनं सरळ सांगितलं की आम्ही LNG बंद करतोय. 30% सप्लाय करतोय LNGचा. कोण? कतार. एकटाच LNGचा एवढा मोठा सप्लाय करतो. याच्यामुळे एव्हिएशन, फर्टिलायझर, पेंट, फार्मा, ऑटो पेंट्स, FMCG, इलेक्ट्रॉनिक्स या सगळ्या सेक्टरवर प्रॉब्लेम होणार आहे बिकॉज ऑफ LNG किंवा कतारमुळे हे होऊ शकतं. आणि या सगळ्यामुळे काय झालं? अनसर्टन्टी वाढली, मार्केटमध्ये प्रेशर आलं. बरं, मार्केटमध्ये प्रेशर आलं तर पैसा कुठे जाणार? बॉन्ड्समध्ये जाणार ना, सेपर ॲसेट क्लासमध्ये. जर तुम्हाला सेपर ॲसेट क्लासमध्ये, चांगल्या ॲसेट क्लासमध्ये माझ्याकडे बरेच ऑप्शन आहेत, त्यामुळे फिक्स रिटर्न देणारे प्रोडक्ट खूप गरजेचे आहेत. आणि म्हणून लोक काय करतायत तर US बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करतायत. कोण? US वालेच करतायत, इंडियातून जाऊन कोणी करत नाही. सो जिथं US चा 10 इयर बॉन्डचा यील्ड 4%च्या आसपास किंवा त्याच्याही खाली होता काही महिन्यांपूर्वी, तो आता 4%वर स्थिरावला होता. तो आता परत वर गेला आणि 4.16-17 वर पोहोचलेला आहे. जिथं मार्केट खाली, बॉन्ड यील्ड जास्त, म्हणजे FDचे व्याजदर जास्त. सोप्या भाषेत
आणि म्हणून काही एफडीज पण आहेत इंडियामध्ये ज्या अग्रेसिव्ह रिटर्न देतात. यामुळे इन्फ्लेशन आपल्याला वाढताना बघायला मिळणार आहे. ते कसं वाढतंय तर भारतामध्ये सध्या जर तुम्ही बघितला तर महागाईचा दर वाढतोय. रिझन बिहाइंड दॅट की क्रूडच्या प्राइसेस वाढत आहेत. प्रत्येक गोष्टीच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी क्रूड लागतं आणि त्यामुळे महागाई वाढायला लागते. सध्या जर तुम्ही बघितलात तर आपला इन्फ्लेशन डेटा मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. सध्या इन्फ्लेशन प्रचंड वाढलेलं आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये बघा तुम्ही 3.61 इन्फ्लेशन होतं. ते खाली येत येत 0.25 ला आलं होतं. पण आता परत आपली महागाई वाढताना आपल्याला पाहायला मिळते, विच इज रिअली कन्सर्निंग. जर महागाई भारतामध्ये वाढत असेल तर रेट कट करणं ऑलमोस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल बनत जातं. त्यात रुपया धडाधड पडतोय. स्टेटमेंट गव्हर्नमेंटकडून कुठलंही येत नाही आणि ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. खूप मोठा पेन आहे की मी याबद्दल जास्त बोलू शकत नाही. परत तुम्ही म्हणणार मी या पार्टीचा आहे, त्या पार्टीचा आहे, तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या पार्टीचे असणार. सो अननेसेसरी हे सगळे बवाल होत बसतात. पण आता गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज करणं पण थोडंसं कठीण होऊन बसलंय, कारण बऱ्याच गव्हर्नमेंटचे आयटी सेल, प्रत्येक पार्टीचे त्यांचे कार्यकर्ते जगावेगळे म्हणजे ते वेगळ्याच नशेत असतात. त्यांना वाटतं मी या पार्टीचा झेंडा घेतला म्हणजे मी एकदमच त्यांची स्तुती करत बसायला पाहिजे. क्रिटिसिझम आणि प्रश्न विचारणं हा महत्वाचा पार्ट आहे, कारण आपण त्यांना निवडून दिलंय. कोणीही असो. अहो साधं आपण एखाद्या दुकानात नाश्ता जरी केला ना, चव चांगली नसेल तर आपण त्याला विचारतो काय रे आज मीठ नव्हतं यामध्ये, आज टेस्ट बरोबर नव्हती. आणि गव्हर्नमेंट जो आपला देश सांभाळतोय त्याच्या चुकांबद्दल जर आपण बोलायचंच नसेल, याला डेमोक्रेसी म्हणत नाही. तर हे लक्षात राहू दे तुमच्या. त्यामुळे कुठलंही सरकार असो, कुठल्याही पार्टीचा असो, कोणी पंतप्रधान असो, प्रश्न हे विचारले गेलेच पाहिजेत. कारण थोडासा एक बूस्ट मिळाला असता जर गव्हर्नमेंटनी एक मोठ्या लेवलला येऊन पुढे स्टेटमेंट दिली असते कुठल्याही बाबतीत, पॉलिटिकल स्टेटमेंट किंवा तुम्ही ग्लोबल जे काही सिनेरिओ चालू आहे त्याच्याबद्दल असेल, किंवा इव्हन तुम्ही म्हणू शकता इंडियाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीबद्दल असेल. आपण स्ट्रॉंग आहोत, आम्ही करून दाखवू, कोणावर डिपेंडंट आपण नाही आहोत आणि आपल्यामध्ये तेवढा दम आहे आणि एवढ्या मोठ्या देशावर आम्ही राज्य करतोय किंवा एवढ्या मोठ्या देशाचा मी नेता आहे. हे मोठमोठ्या नेत्यांनी पुढे येऊन जेव्हा बोलतील ना, तेव्हा मार्केटमध्ये एक छोटीशी स्टॅबिलिटी, आपल्याला एक सपोर्ट आणि एक पॉझिटिव्हिटी पाहायला मिळू शकते. कारण जर तुम्ही बघितलं ना, अजून एक सगळ्यात मोठी गोष्ट, $300 बिलियन, 25 लाख करोड रुपये अंबानी साहेब गुंतवणूक करणार आहेत रिफायनरीमध्ये. कुठल्या हो? अमेरिकेत. का भारत गेला कुठे? काय प्रॉब्लेम आहे? मेक इन इंडिया कुठे गेला? तुम्ही जर अमेरिकेत जाऊन इन्व्हेस्टमेंट ही करत असाल, लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. रिफायनरी सारख्या गोष्टी इंडियामध्ये होऊ शकत नाहीत का? ऑलरेडी तुमच्या नाहीत, इथूनच पैसा कमवून तुम्ही धंदा बाहेर करताय. मग म्हणायचं काय याला? बरं, दुसरी गोष्ट, याची अनाउन्समेंट कोण करतं? रिलायन्स नाही करत. याची अनाउन्समेंट डोनाल्ड तात्या करतो तिथे बसून की आपल्या देशामध्ये रिलायन्स येऊन गुंतवणूक करणार आहे. याचा अर्थ काय होतो? म्हणजे जर त्या कंपनीच्या आधी तुम्ही या गोष्टी बोलत असाल, याचा अर्थ तुम्ही प्रेशराईज करून, दबाव टाकून काही कर, खरं माझ्या देशात आहे, धंदा माझ्याकडे आला पाहिजे, ही दादागिरी आपल्याला पाहायला मिळते. ही दादागिरी मोडण्यासाठी कुठेतरी आपलं गव्हर्नमेंट त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहून या गोष्टींना संपवणं गरजेचं आहे. इथून स्टेटमेंट येणं गरजेचे होते की तुमच्या ज्या रिफायनरीज बाहेर जात आहेत आणि आम्ही इथं मेक इन इंडिया घेऊन बसलोय, याचा विचार करा. कारण ऑल्दो कधीही बघा तुम्ही, रिफायनरीज भारतातच त्यांना कधी प्रॉफिटेबल ठरणार आहेत. कंपनी पण का जाईल तिकडे? मॅनपॉवर कुठे स्वस्त? भारतात. नॉर्म्स कुठे इझी आहेत? भारतात. गेले 30 वर्ष 50 वर्ष एक रिफायनरी बनलेली नाही अमेरिकेमध्ये. का माहितीये तुम्हाला? तिकडे नॉर्म्स खूप स्ट्रॉंग आहेत. कोणालाही आता तेवढ्या किचकट भानगडीमध्ये पडायचं नाहीये तिकडे अमेरिकेमध्ये. कारण एक रिफायनरी, तिथे जे पोल्युशन होणार आहे, तिथले जे नॉर्म्स आहेत, कंडिशन आहेत, गव्हर्नमेंटच्या अनेक तक्रारी आहेत, त्यातून बाहेर पडणं एवढं सोपं नाही. पण हा बाबा तिकडे जाऊन घुसतोय. चलो, आपल्याला पुन्हा त्यामध्ये घुसायचं नाहीये. पण लक्षात घ्या, आता जे आपलं इन्फ्लेशन आलंय ना, ते ऑलमोस्ट 3.21% आलेलं आहे. हे पाहिजे किती होतं? फोरकास्ट काय होता? 2.7%. बरं, लास्ट टाइम काय होतं? 2.5 ची अपेक्षा होती, तिथे 2.75 आलेलं होतं. पण आता कुठेतरी जास्तच मोठी जंप आपण घेतलेली आहे असं इथं पाहायला मिळत आहे. जर गोल्ड सिल्वर बद्दल तुमचे प्रश्न असतील, जास्त बोलण्याची बिलकुल गरज नाहीये. गोल्ड सिल्वर मध्ये सुद्धा अनसर्टन्टी आहे. याच्या मागे महत्वाचं कारण मी तुम्हाला सांगतोय आणि 10 वेळेला मी सांगितलंय. जेव्हा जेव्हा अमेरिकन करन्सी स्ट्रॉंग होत जाईल, तेव्हा तेव्हा गोल्ड सिल्वरवर प्रेशर येणार. तुम्हाला काय वाटतं फक्त ग्लोबल अनसर्टन्टी याला जबाबदार आहे? बिलकुल नाही, डोक्यातनं काढून टाका. जेव्हा जेव्हा डॉलर स्ट्रॉंग होणार, तेव्हा तेव्हा तुमचा गोल्ड आपटणारच. मग याचा अर्थ डॉलर स्ट्रॉंगच होत जाणार का? याबद्दल मी साशंक आहे. पण जर तो स्ट्रॉंगच होत गेला तर मात्र गडबड होऊ शकते. डोनाल्ड ट्रम्पला इलेक्शन जिंकायचे आहेत, त्यामुळे अनसर्टन्टी थोडीशी कमी करावीच लागेल त्याला. बाय डिफॉल्ट थोडंसं इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये ठेवावं लागेल. त्यामुळे पुन्हा तो कुठंतरी यांच्याबरोबर समझोता करून गोष्टी स्टेबलाइज करण्याचा प्रयत्न करू शकतो. जे गोल्ड 160 किंवा 1,60,000 किंवा 1,64,000-65,000 दरम्यान फ्लक्च्युएट होत आहे,
तो जर सपोर्ट तोडण्याचा प्रयत्न करेल तर परत एक गोष्ट डेंजरस होऊ शकते. म्हणजे जे दोन एकमेकांचे शत्रू, मार्केट वर जाईल तर गोल्ड खाली येईल, गोल्ड वर जाईल तर मार्केट खाली येईल, हे उलट समीकरण जे होतं ना ते कुठेतरी तुम्हाला सेम डायरेक्शनने आता बघता येईल जर डॉलर अग्रेसिव्हली स्ट्रॉंग होत असेल तर. आता मार्केटमध्ये 3-4 प्रकारचे लोक असतात. जो घाबरतो विकून बाहेर पडतो, जो घाबरतो आणि अननेसेसरी कुठल्याही स्टॉकमध्ये ऍव्हरेज करतो. तिसरी कॅटेगरी जो जंक स्टॉक, घाणेरडे स्टॉक, पेनी स्टॉक, कोणीतरी टिप दिली म्हणून तो घेऊन आपल्याकडे ठेवून देतो, परत कचरा स्वतःकडे ठेवून. आणि शेवटचा प्रकार, आपण जे बाय केलंय खतरनाक बाय केलंय, पडेल आहे ना तो, रिबॅलन्सिंग आपण का जमताही नाही, ही जी कॅटेगरी आहे ना ती 100% लॉसमध्ये असणार. बरं, याचा अर्थ काय माझे फोलिओ एकदम ग्रीनमध्ये आहे? 100% नाही, माझे फोलिओ खालीच आहेत, बिकॉज ओव्हरऑल मार्केट खाली येते, साला मी कुठे वर जाणार आहे, इम्पॉसिबल आहे, राईट. पण अशा केसमध्ये घाण काढून त्याला रिप्लेस करत राहणं गरजेचं आहे. कुठली कंपनी कधी चांगल्या स्टेजमधून खराब स्टेजला जाईल वी डोंट नो. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला तसं दिसेल, अनालिसिसमध्ये कळेल की नाही काहीतरी गडबड आहे, त्यातून बाहेर पडणं आणि त्याला अल्टरनेटिव्ह पर्याय शोधून चांगल्या नावेत, चांगल्या बोटीत होल नसणाऱ्या चढणं हे खूप गरजेचं आहे. हे पहिलं तुम्हाला करायला पाहिजे. आणि मूर्खासारखं SIP बंद करू नका, तुम्ही अडचणीत येणार. मी पुन्हा एकदा सांगतोय, अशाच सिच्युएशनमध्ये मार्केटमध्ये पैसा जाऊ दे, थोडासा त्रास होईल, होऊ द्या, पण जेव्हा मार्केट रिकवर होईल ना, बिनधास्त इन्व्हेस्टमेंट बंद करा, पैसे एन्जॉय करा, पण आता थोडासा त्रास होऊ दे, सहन करा. पण येत्या 5 वर्षांमध्ये माझं नाव काढाल तुम्ही की मी योग्य तो सल्ला तुम्हाला दिलेला होता आणि आत्ताची गुंतवणूक आणि आत्ताचे पेशन्स तुम्हाला फळाला आलेले पाहायला मिळतील. आणि काय, जास्त विचार करायची गरज नाही. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मॅक्सिमम लोकांपर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब हक्कानी करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.